नारळी पौर्णिमेसाठी खास तोंडाला पाणी सुटेल असा अस्सल पारंपरिक चवीचा रसरशीत आणि मऊ सुगंधी नारळी भात. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेला आहे नारळी भात. चला तर याची कृती पाहूया. हे बघा, इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, बासमती तांदूळ. स्वच्छ धुवून मी त्याला अर्धा तास भिजत ठेवलेला होता आणि चाळणीमध्ये गाळून याचं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे. मी या वाटीनं घेतलेलं आहे. त्याच वाटीनं मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं थोडंसं जास्तच घेतलं तरी चालेल. इथं मी 5-6 पाकळ्या काजूच्या घेतलेल्या आहेत, 5-6 पाकळ्या बदामाच्या घेतलेल्या आहेत. इथं 2 विलायची मी बारीक वाटून घेतलेले. थोडासा कलर घेतलेला आहे, लाल कलर पाण्यामध्ये मिसळून. इथं मी 2 विलायची, लवंग आणि दालचिनी आणि 2-3 मिरे घेतलेले आहेत आणि 1 तेजपत्ता पण घेतलेला आहे मी. हे बघा, इथं मी 1 पातेलं घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीनं 2 वाट्या आपण पाणी त्याला टाकणार आहोत. 2 वाट्या पाणी आपण याला गरम करायला ठेवूयात. हे बघा, इथं गॅसवरती कढई ठेवून घेतलेले आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकणार आहे. आवडीनुसार तुपाचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकता. बघा, तूप गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी काजूच्या पाकळ्या आणि बदामाच्या पाकळ्या थोड्याशा परतून घेणार आहे. हे बघा, 2 मिनिटं आपण परतलेलं आहे. त्याला आपण काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण हे किसलेलं खोबरं पण टाकून घेऊया. याला पण 2 मिनिटं परतून घेऊया. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या उपयोगी वस्तूंच्या लिंक दिलेल्या आहेत, ते पण चेक करा तुम्ही. खीस आपला हलकासा भाजून झालेला आहे. आता याला आपण काढून घेऊया. परत मी आणखीन त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेणार आहे. हे बघा, तेजपत्त्याचे एकाचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यामध्येच हे सगळे विलायची, दालचिनी, लवंग, मिरे सगळं टाकून आपण याला 2 मिनिटं परतून घेऊया. हे आपलं परतून झालेलं आहे. आता यामध्येच आपण हे पाणी निथळून घेतलेले तांदूळ टाकून घेऊया. तांदळाला पण छान असं परतू द्यायचं आपल्याला. तांदूळ निथळून घ्यायचे, कारण म्हणजे यामध्ये जास्त असं वेळ लागणार नाही परतायला. हलक्या हाताने त्याला 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त असं हलवायचं नाही, कारण का ह्याचे तुकडे पडतील नंतर. एकदम छान लागते हा खायला भात. तुम्ही पण नक्की करून पहा आणि कमेंट करून मला सांगा. बघा, तांदूळ तुपामध्ये छान असे परतलेले आहेत. तांदळाला तुपाचा पण एकदम छान वास लागतो, त्यामुळे 5 मिनिटं याला परतून घेतलेलं आहे. आता हे उकळून घेतलेले पाणी यामध्ये टाकून घेऊया. त्याला मीडियम गॅस करून 5 मिनिटं शिजू देऊया आपण. हे बघा, चवीसाठी चिमूटभर मीठ टाकून घेऊया आपण. हलवून घेतो. हे बघा, 5 मिनिटं आपण झाकण लावता शिजवून घेतलेले आहेत. आपण 5 मिनिटं झाकण लावून शिजवून घेऊया. हे बघा, 5 मिनिटांना झाकण काढलेलं आहे मी. यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊया आणि हे खोबरं पण टाकून घेऊया. साखर नारळाचं किस टाकल्यानंतर आपण याला हलवून घेऊया, म्हणजे सगळं यामध्ये एकजीव होईल. आणि मग अशी मी पाण्यामध्ये कालवून घेतलेला फूड कलर आहे, आपण टाकून घेऊया, म्हणजे आपल्या नारळी भाताला छान मस्त असा कलर येईल. वाव, काय सुरेख कलर आलेला आहे. आता यावरतून आपण बदाम आणि काजूचे काप टाकून घेऊया. यावरतून विलायची पूड पण टाकून घेऊया. याला झाकण मारून ठेवूया 5 मिनिटं. हे बघा, 10 मिनिटांना मी झाकण काढलेलं आहे. वाव, मस्तच आपला नारळी भात तयार झालेला आहे. एकदम छान असं टेक्स्चर पण आलेलं आहे आणि याचा सेंट पण खूप छान येत आहे.
हा झालेला आहे आपला नारळी भात तयार. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.